आता कास पठारला जायचं होतं की कास पठारला मी जाऊ शकलो नाही कारण की तिथं ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जायचं असतं. आता सगळं सुकून चाललं. हा ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात जास्त फुलं वगैरे गर्दी असते फुलांची भरपूर. आता फुलं वगैरे सगळी गळती झाली वाटते फुलांची, त्यामुळे बघायसारखं आता लोकेशन तिथं बघायसारखं नाही म्हणून आम्हाला कळालं एकांच्याकडनं. आम्ही जिथं चाललोय तिथला व्ह्यू एवढा खतरनाक आहे ना. म्हणताना आता कास पठार बघायचं कॅन्सल केलो आम्ही आणि आता आम्ही रायगडासोबत आणखीन एक गड बघायला चाललोय, तो म्हणजे प्रतापगड. आता आम्ही सध्या आहे बघा प्रतापगडाच्या पायथ्याशी, पण आम्हाला त्याची हिस्ट्री माहित नाही. हिस्ट्री माहित नाही. हिस्ट्री आम्ही शोधून तुम्हाला सांगतो आता काय काय आहे तिथे गेल्यावर. सोबत एका जागे अजून जायचं गणपतीपुळ्याला. बघू बघू नाही जायचं. रिया कुठे आहे का? रिया आपण कुठे जायचंय? गणपती पवायला. कुठं? गणपती पवायला. हा गणपती पुळ्याला नाही, गणपती पोवायला जायचं आम्हाला. तर काय आलं प्रतापगड आलं. पांढर पांढर कागद वाट आता कुठली बसायला आली का? चालत झाली आहे. गाडी सावलीला लावायची. आता फिटलं बघा तुमचं सगळं. आता आपण चालणार आहे. काय इकडे बघा ट्रिपची पण मुलं आली ती. ट्रिपचे पण मुलं आले ती बघा. ट्रिपची मुलं नव्हती ही मुलं ट्रिपला आलेत. हाय बोला हाय. हाय पण हाय करा आणि असं हाय करा. हाय तर काय लहानपणी मध्ये मध्ये करागल्या. इकडे उभा आपल्या दोघांचा फोटो काढायचा आहे. मग मंडळी कशा आहात सगळे? बरे आहात ना? आय होप सगळे एकदम मस्त मजेत असाल. तर हाय हॅलो, मी प्रियाज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी आज आमच्या भटकंतीचा दुसरा दिवस आहे. आज आम्ही आलो आहे बघा प्रतापगडावर. खूपच सुंदर आणि टवटवीत ठिकाण आहे. तर मंडळी कालच्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला कोणताही पिकनिक पॉईंट दाखवू शकलो नाही, फक्त आमची जर्नी दाखवलो. त्याचं कारण असं होतं की आम्हाला रायगडच्या पुढे श्री श्री रविशंकर यांचं सत्संग सोहळा होता आणि ते पण 5 वाजता होता बरोबर. त्यामुळे आम्हाला त्या 5 वाजता बरोबर तिकडे पोहोचायचं होतं, म्हणून आम्ही कुठल्या स्पॉटला गेलो नाही. डायरेक्ट आम्ही गेलो होतो प्रतापगडावरच. बोर्डचं घे. 10 सेकंद थांबव वाचायचं. पूर्ण जरा बारीक खाली. तर गाईस प्रतापगडाच्या पायऱ्या चढता चढताच दम भरायला लागलाय. आता अजून रायगडच्या पायऱ्या चढायच्या उद्या आम्हाला. मग काय काय छान व्ह्यूज आहे बघा इकडं. बापरे अजून मोजकेच पायऱ्या चढलेत. माझं तर दम घोटायला लागलं एवढे लवकर. तर मंडळी बघा हा प्रतापगडचा भला मोठा दरवाजा. पूर्वी शत्रूंना सहज आत येऊ नये म्हणून असे जाडजूड दरवाजे त्यावेळेस बांधून ठेवायचे. तर या दरवाजातून बघा ओलांडताना असं वाटतंय की महाराजांच्या स्वराज्यात आपण पाऊल टाकतोय.
तर हा आहे प्रतापगडचा मेन दरवाजा प्रतापगडचा मेन दरवाजा बघा. कुठल्या शाळेचे आहेत हा शेखदार मला होय आटपाडी का. तर मंडळी हे बघा तोफ आहे शिवकालीन तोफ आणि हे आहे मशाल स्टँड बघा कमळाच्या आकारामध्ये बनवलेलं आहे. तर याच्यावर मशाल लावली जाते. तर मंडळी हा प्रतापगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देतो. मंडळी तुम्हाला आमची भटकंती आवडत असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मंडळी हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 साली बांधला होता. तर याच गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान यांची भेट झाली होती. महाराजांनी इथेच आपल्या पराक्रमाने स्वराज्याचं बळ दाखवलं. तर किल्ल्यावर बघा भवानी मातेचं मंदिर पण आहे, पण तिथे ना व्हिडिओ शूटला अलाउड नव्हतं फोटोला पण अलाउड नव्हतं. त्यामुळे आम्ही तिकडचं काही व्हिडिओ शूट वगैरे घेतलो नाही, त्यामुळे तुम्हाला काही दाखवू शकत नाही. तर म्हणूनच बघा हा किल्ला ऐतिहासिकच नाही ना तर श्रद्धेचंही एक ठिकाण आहे. Stars and the moon teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of. तर काय इथे गुप्तदर म्हणजे इथं बघा काहीतरी लिहिले ते तुम्ही वाचा काय असेल ती ओळखा. तर गाईज बघा ह्या सुरंगातून किती लांबचं दृश्य दिसतंय बघा. थांब आणखीन एक सुरंग इकडे दाखवते तुम्हाला. हे सुरंग आहेत म्हणजे ही खिडकी आता आपल्या घरांना जशी खिडकी आहे ना तर ही त्यावेळच्या किल्ल्यांना ही अशी खिडकी होती. तुम्ही बघू शकता मंडळी काय भारी नजारा आहे ना इकडचा. तर आम्हाला काही क्षण नाही तर हरवल्यासारखं वाटत होतं. आजूबाजूचं एकदम गर्द झाडी उंच डोंगरं एकदम असं पाहिलं ना तर वाटायचं की हे खरोखर काहीच नाही आहे. आम्ही असं एकदम काहीतरी मूवी बघतोय किंवा असं मोबाईलवर बघतोय का असं वाटतं. एवढं छान इथलं दृश्य आहे आणि डोंगर दऱ्यांना बघितलं ना तर काहीतरी छापल्यासारखं वाटत होतं. ते डोंगर दऱ्यांना असं समोरून बघितलं की रिअल अजिबात वाटत नव्हतं. एवढं छान इथलं दृश्य होतं आणि माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदाच प्रतापगडला गेले होते बरं का. तर मंडळी प्रतापगड म्हणजे फक्त एक किल्ला नसून तो महाराजांच्या स्वप्नाचं धाडसाचं बुद्धीचं आणि स्वराज्याच्या स्वप्नाचं प्रतीक आहे बरं का. या गडाच्या प्रत्येक दगडात मावळ्यांचा घाम आहे, त्यांचा बलिदान आहे. तिथं उभं राहिलं ना असं वाटतं की महाराज खरोखर अजूनही जिवंत आहेत. आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक गडावर महाराज आहेत असं वाटतं. प्रतापगडावर अफजल खानसारख्या बलाढ्य शत्रूला महाराजांनी बुद्धीनं आणि धैर्यानं नमवलं होतं. या गडावर चालताना बघा पावला पावलाला महाराजांचा विचार मनात येत होता. इतक्या लहान वयात एवढं मोठं स्वप्न पाहणारा राजा खरंच देवासारखा वाटतो बरं का. Where the shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark. Sing me your tune, caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of love. इथं मावळे लढले पण कुणीही परत आलं नाही, पण स्वराज्याचा झेंडा मात्र कधीही झुकू दिला नाही. प्रतापगड आपल्याला शिकवतो की बळापेक्षा बुद्धी मोठी आणि सत्तेपेक्षा स्वाभिमान मोठा असतो. या गडावरच्या प्रत्येक दगडानं मावळ्यांचं दुःख पाहिलंय, त्यांच्या आईंचे अश्रू पाहिलेत, पण तरीही कुणी मागे
फिरलं नाही. महाराजांसाठी, स्वराज्यासाठी आणि आपल्या मातीसाठी त्या मावळ्यांनी हसत हसत आपले प्राण दिले. Where the shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whisper. तर गाईज बघा आता प्रतापगड फिरून आलो आम्ही आणि इथं प्रतापगडच्या पायथ्याशी थोडं पुढे आले आम्ही जेवायला बसले बघा. मस्त मागे छान असं डोंगर वगैरे आहे आणि ते घाटात जेवायला बसले. जेवणामध्ये बघा भरपूर मेनू आहेत. डाळ कांदा आहे, दही आहे, मला दही द्या. हां अख्खा मसूर आहे. मस्त मागचा व्ह्यू बघत बघत जेवण करायचं इकडं. आता तुम्ही पण या काय जेवायला. आम्ही इकडे जेवायला आलतो की आजी बघा ताक कशी बनवत आहेत. इकडे सगळे जेवायला बसले तर आजीने आम्हाला चटई पण दिल्या. की त्यांचं दुकान आहे. ताक लस्सी सरबत सगळं भेटतं आमच्यात.